माझं नाव जयदेव अक्कलकोटे, अध्यक्ष चाकण MIDC उद्योजक संघटना, संचालक सह्याद्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज। आमची संघटना गेले 7 ते 8 वर्ष चाकण MIDC व परिसरामध्ये 5ही स्तरांवरती प्रगती करण्याकरता काम करीत आहे। गेले अनेक वर्ष चाकण MIDC व परिसर हा त्रस्त झालेला आहे ट्रॅफिक करता। 5 किलोमीटर जाण्याकरता 2 तास, कधी 3 तास सांगता येत नाही की आपण घरी कधी पोहोचतो। याचा सर्व परिणाम हा उद्योजक जगतावरती झालेला आहे। प्रचंड आर्थिक मंदी त्या ठिकाणी आलेली आहे, कारण वेळेमध्ये आम्हाला ना जॉब देता येतात, ना वेळेमध्ये आमचा कामगार येतोय, ना तो वेळेत घरी पोहोचतो। लेडीज लोक तर चाकण MIDC मध्ये काम करायला तयार नाही आहेत आणि या सगळ्याचा उद्रेक आज या ठिकाणी झालेला आहे। जवळपास 200 ते 250 कंपन्यांचे मालक माझ्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं मागे तर प्रतिनिधी आहेत। यांची कंपनी सगळ्यांच्या कंपन्या त्या ठिकाणी। ज्या वेळेला उद्योजक हा रस्त्यावरती उतरतो, मला वाटतं ही भारतामधली पहिली घटना असेल की उद्योजक कंपन्या सोडून स्वतः रस्त्यावरती फलक घेऊन उतरलेला आहे। कारण प्रचंड आर्थिक ताण आलेला आहे, कर्ज काढून कंपन्या उभ्या केलेल्या आहेत आणि कंपन्या चालवण्याकरता जो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते प्रशासन आम्हाला देऊ शकत नाहीये। अतिशय हातबल आम्ही झालेलो आहे। आज शेकडोंच्या संख्येने आम्ही PMRD वरती मोर्चा काढला होता। त्यांनी आता आम्हाला MSRDC, MIDC, त्याचबरोबर NHAI या सर्वांनी आम्हाला आता लेखी पत्र दिले की आम्ही पुढील 5-6 महिन्यांमध्ये कुठली कामं कशी करणार आहोत, काय करणार आहोत। आता आम्ही त्याच्यावरती फॉलोअप घेणार आणि ती कशी लवकरात लवकर कामं होतील हे प्रेशर आमचं त्यांच्यावरती नेहमीच असणार आहे। सर, साधारण जबाबदारी काही स्थानिकांची सुद्धा असते। तिथल्या ट्रॅफिकच्या समस्येसाठी स्थानिक लोकांनी काही प्रयत्न केला नाही की मोर्चा काढायचीच वेळ काय होईल? ट्रॅफिक चाकण मुक्ती समिती ही स्थानिक लोकांचीच आहे आणि त्यांची आमची उद्योजक संघटना आहे, ती त्यांना सामील झाली आणि संयुक्तिकरित्या कामगार, कंपनीचे मालक, मोठ्या कंपनीचे HR आणि ग्रामस्थ असा मिळून आपण ह्या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। याच्यापूर्वी अनेक वेळा आपण वेगवेगळ्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना मेल असतील, पत्र असतील, लोकल आमदार खासदारांची बरोबर मीटिंग असतील, तसेच मध्ये 3 महिन्यापूर्वी विभागीय आयुक्त कुलकुंडवार यांच्याबरोबर आमची मीटिंग झाली।